नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि आपण आज बोलणार आहोत येणाऱ्या ATP 2024-25 बद्दल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मेसेजेस आहे, काहींचे कॉल येत आहेत की सर एक्झाम कधी होणार किंवा एक्झामवर स्टे येणार का किंवा काय, अशा संदर्भात भरपूर सारे क्वेश्चन आलेले आहे किंवा मेसेजेस आले आहे. मित्रांनो, एकतर बाकी अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा जे कोणी तुम्हाला सांगत असेल त्यामुळे डिमोटिवेट होऊ नका. तुमचा अभ्यास जसा आहे तसा चालू ठेवा, कारण आपला जो शासनाचा किंवा महाराष्ट्र शासनाचा जो नवीन निर्णय आला होता, ज्यामध्ये जी काही कमाल वयोमर्यादा होती ती 1 वर्षाने वाढवली होती. त्यामुळे आपल्या एक्झामच्या फॉर्म भरण्याची डेट जी होती, ज्यांचं कमाल वयोमर्यादा वाढली त्यांच्यासाठी आत्ता 10 जानेवारीपर्यंत करण्यात आलं आणि 13 जानेवारीपर्यंत त्यांच्यासाठी पेमेंट करण्यासाठीची सुविधा चालू ठेवली होती. आत्ताच काय तर आपले सगळे फॉर्म हे सबमिट झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात म्हणजेच या महिन्यामध्ये तरी तुम्हाला एक चांगली न्यूज मिळेल. त्यामुळे लोकांच्या गोष्टींवर किंवा अफवांवर विश्वास न ठेवता तुमचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा आणि ATP 2024-25 हे तुमचं लक्ष्य असू द्या. थँक यू सो मच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू गाईज.